नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आज मी तुमच्यासाठी एक छान अशी थंड थंड रेसिपी घेऊन आलेली आहे. उन्हाळा सुरू झालाय, खूप लोक ड्रिंक आता वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करतात. तर आज आपण मस्त अशी ॲपल शेकची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही बनवता का ते पण मला कमेंट करून सांगा. तर पहिल्यात एक स्वच्छ धुवून ॲपल घेतलाय आणि त्याला वरची अशी साल काढून घ्यायची, जे बटाट्याचं आपण साल काढतो तशाच प्रकारे. कारण ना म्हणजे साल आली की ते तोंडात असं लागतं ना, म्हणून साल काढून घ्यायची. तर आमच्या घरात तर ही रेसिपी म्हणजे ही शेक आहे तो खूप आवडतो. मी जास्त वगैरे बनवत नाही, कारण मी वायटी शॉर्ट्सला एक व्हिडिओ अपलोड केला होता ह्या शेकचा आणि त्याच्या खाली असे कमेंट्स आलते की फ्रूट्समध्ये दूध वापरू नाही म्हणून. मग खरंच म्हणजे चांगलं नसतं का, हे मला परत कमेंट करून सांगा. तेव्हापासून मी जरा कमी झाली आहे बनवायची. पण आता जर आपण शेक किंवा फालुदा कुठल्याही गोष्टी असल्या तर त्यात दूध तर जातच ना. मग त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त अशा थंड थंड रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलवरती नक्की रेसिपीज पाहत जा. तर बघा, छान असा आपण हा ॲपल एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतला. आता कसाही कट करायचा, कारण हा ब्लेंड होणार आहे नंतर. त्यामुळं एकच ॲपल घेतलं. एक ॲपलपासून मी 1 ते 1.5 ग्लास इथं मिल्कशेक बनवणार आहे. तर बर्फ वापरते. बर्फ ऑप्शनल आहे, पण आता गरमी आहे म्हटल्यानंतर बर्फ तर जाणारच ना. जर बर्फ नसेल वापरायचा तर दुधाचं प्रमाण वाढवू शकता. तर मी हा बर्फ आहे ना, तो आईस्क्रीमच्या मोडमध्येच बर्फ करायला ठेवला होता, म्हणजे इझी पडतो तो. डायरेक्ट 2-3 टाकले की होतात. त्याच्यानंतर मी स्ट्रॉबेरी शेक वगैरे खूप छान बनवते, त्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. तर 1 ग्लास दूध घातले. आता ह्याला आपण छान मिक्सरवरती फिरूया, जोपर्यंत बर्फ आहे एकदम छान असा क्रश होत नाही तोपर्यंत. कारण ॲपल हा लगेच बारीक होईल, ह्याला गाळायची वगैरे काही गरज पडणार नाही. छान थिक असा आपला शेक तयार झाला आहे. जास्त थिक पाहिजे असेल तर बर्फ कमी करा, दुधाचं प्रमाण वाढवा, किंवा दुधाचं प्रमाण कमी केलं तरीही चालतंय, बर्फ फक्त कमी करा. आणि नाहीतर मग ॲपल जास्त करून टाका. तर मस्त एकदम थिक पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मस्त असा आपला ॲपल शेक तयार झालेला आहे. इथं तुम्ही साखरच्या ऐवजी ना मध पण टाकू शकता. मी अंदाजाने 2 चमचे साखर टाकली आहे. ज्यांना जास्त गोड आवडतं ते टाकू शकतात. मस्त असं थंडीमध्ये एन्जॉय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.